तर नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी असलेल्या एकाचा मृत्यू झाला, ही माहिती आता समोर येते। नागपूर हिंसाचार प्रकरणी ही एक अपडेट आहे। जखमी असलेल्या एकाचा मृत्यू झाल्याचं समोर येतं। तर नागपूर हिंसाचारातील जखमी व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। जखमी इरफान अन्सारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं कळतंय। तर नागपूर हिंसाचार प्रकरणात दगडफेक झाली होती, जाळपोळ झाली होती आणि या दरम्यान अनेक जण जखमी झाले होते, पोलीस देखील जखमी झाले होते आणि त्या सर्वांवरच उपचार सुरू होता। दरम्यान जखमी एकाचा मृत्यू झाल्याची आता माहिती समोर येते। इरफान अन्सारी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील ही एक अपडेट आहे। तर या प्रकरणात सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, प्रकरणामध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे। या ठिकाणी इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे मेयो रुग्णालयात। 17 तारखेला जो हिंसाचार घडला त्या हिंसाचाराच्या वेळेस ते जखमी अवस्थेत आढळून आले होते आणि त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होता। आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पुढे येते। व्यवसायाने वेल्डर होते आणि त्यावेळेस सोमवारी ज्यावेळेस जो हिंसाचार घडला त्यात भालदारपुरा परिसरामध्ये, ज्या परिसरात जंगलगंडीच्या परिसरात ते जखमी आढळले होते तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे येत आहे। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नागपुरातील मेयो रुग्णालयात त्या जखमीवर उपचार सुरू होता आणि उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालेला आहे। जखमी इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे।